नंबर गोड आहे, आंबट नाही. आणि हे इकडे जेवतात तरी पण वरनं पाणी सांडतंय बघा, पाणी सांडतंय तरी पण अजिबात उठलेलं नाही. एवढे भुकेलेले होते दिवसभर, 2 दिवसाचे भुकेलेले होते, म्हणून पाणी सांडतंय बघा. वरून पाणी सांडतंय तरी पण उठत नाही तिकडे. नमस्कार मंडळी, मी गुरुगडशी स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आमच्या वाडीची सार्वजनिक पूजा आहे. आज 10 मे आहे आणि 10 मेला आमच्या वाडीची दरवर्षी प्रतिवर्षाप्रमाणे आज सार्वजनिक पूजा आहे वाडीची. तर आज पूजा असणार आहेत, म्हणजे तुम्हाला कार्यक्रमाची रूपरेषा सांगतोच, पण आज पहिल्यांदा सांगतो की आज पूजा आहे. आणि आता तिकडं मी चाललो आहे, म्हणजे आता काटवटकरीण देवीचा अभिषेक असतो आणि त्यानंतर दुपारी, म्हणजे आता पूजा चालू होईलच, तिकडे अभिषेक चालू, इकडे पूजा पण चालू होते. आणि नंतर दुपारी महाभंडारा असतो. त्याच्यानंतर रात्री आपली कोकणची लोककला पौरंगी नमन असतं आमच्या वाडीचंच. तर असा आजचा कार्यक्रम असणार आहे. आणि आता मंडळी मी चाललो आहे आई काटवटकरीण देवीच्या अभिषेकसाठी. तर आजचा व्हिडिओ बघत राहा, संपूर्ण व्हिडिओ बघत राहा, खूप मजेशीर असणार आहे. तर मंडळी, हा माझा भाऊ आहे सोबत, श्रेयस हे का. आणि आम्ही आत्ता चाललो आहे, घरातून निघालो आहे, चाललो आहे पूजेकडेच. आणि तिथून नंतर मग आई काटवटकरीण देवीच्या इथे जाणार आहे. इकडे पूजा वगैरे मांडून झाले, अजून काही पूजेला सुरुवात वगैरे झालेली नाही. आता आई काटवटकरीण देवीच्या इथे अभिषेक करण्यासाठी मंडळी गेले जातात, म्हणजे मिरवणूक वगैरे जाते. आता गेलेत, मी थोडंसं लेट आलो आहे ॲक्च्युली. मिरवणूक आता काटवटकरीणाच्या तिकडे गेले आणि तिकडून अभिषेक झाल्याच्या नंतर इकडे आता पूजा करणार. हे बघा, दाखवतो तुम्हाला. पूजेची संपूर्ण तयारी झालेली आहे बघा. ही दुपारी पूजा होईल इकडे चालू. मंडळी, सर्वजण आता तिकडे मिरवणुकीला गेलेत, पण काही जण जे आहेत म्हणजे आपल्या हौस मौजेवरती एक पाणी सोडून, म्हणतात ना हौस मौजेवरती पाणी सोडून, जी इथली कामं असतात ती पण करायची असतात. तर त्यासाठी तिकडे काटवटकरीण देवीच्या इथे म्हणजे फुल मजा असते. तर तिकडं न जाता इथली कामं पण त्यांना बघायला पाहिजेत, म्हणून ते इथं थांबलेत आपल्या हौस मौजेवरती. पण तुम्हाला दाखवतो, हे इकडे आपल्या महाभंडाऱ्यासाठी जेवणाची तयारी चालली आहे. हे आचार्य आहेत आपले 2, तयारी चालली आहे फुल दुपारच्या महाभंडाऱ्यासाठी. हे मेन आचार्य आहेत आपले शिवादात्या. हे आजच्या महाभंडाऱ्याचे मेन 2 आचार्य आहेत बघा. हे विश्वासदादा आहे, विश्वास बाचीम, आणि हे आपले शिवादात्या आहेत. तर बाकी सर्व मंडळी तिकडे गेलेत, पण हे 2 जण बघा इथे आहे. तर ह्यांना पण हौस मौज असते, पण तरी पण हौस मौजेवरती आपलं पाणी सोडून ते इथं थांबलेत. आणि हे तर मोठं, म्हणजे खूप मोठं मोलाचं काम असतं. आणि तात्या, तुम्ही काय 2 शब्द सांगणार का आजच्या कार्यक्रमाबद्दल? आपल्या सांगा. कार्यक्रमाबद्दल म्हणजे कसं, हे आज जर कार्यक्रम आहे आपला हौशीचा आहे, तुम्हाला पण वाटत असेल ना तिकडे यावं, तिकडे जावंसं वाटतं देवीचं दर्शन घ्यायला. पण जे अन्नदान आपण ज्यांना करून घालतो, बरोबर, ते आपलं महत्वाचं आहे. बरोबर, आशीर्वाद देवीचा असतो. बरोबर, हे असे विचार असणारी माणसं आपल्यासोबत आहेत, त्याच्यामुळेच आपले कार्यक्रम सगळे एकदम सुरळीत पार पडतात. आणि हे बघा, हे विश्वासात आहेत, हे बघा, हे पण मेन आचार्य आहेत. हे पण खूप सुंदर असं जेवण बनवतात. तर मंडळी, तुम्ही पण जेवणासाठी येऊ शकतात महाभंडाऱ्यासाठी. जेवणासाठी म्हणता येणार नाही, कारण देवीचा भंडारा आहे. इकडे प्रसाद वगैरे काम चालले आहेत. आता इकडे गॅस वगैरे ठेवलेत. तर यांचं पण खूप मोलाचं योगदान आहे इकडे, म्हणून आपले कार्यक्रम असे सुरळीत चालतात. इकडे बघा, माझी आई पण आहे तिथेच, महिला मंडळी सुद्धा आहे. हे बघा, माझी आई आहे इकडे, आई आहेत, आहे का? इकडे ही लीलाबाई आहे, ही काकी लागते आमची, पण आम्ही लाडाने हिला बाया म्हणतो. ही मावशी आहे माझी. अरे गप काय. हा, ही मावशी आहे माझी गावकर. सगळ्यात मेहनतीची जास्त आहे आणि पुढाकार सगळीकडे हिचाच असतो. सगळीकडे पुढाकार घेते आणि घेते म्हणजे गावकर आहेत, त्याच्यामुळे पुढाकार सगळीकडे असतो त्यांचा. आणि अशा प्रकारे तयारी तर अशा प्रकारे फुल जोरदार झालेली आहे. काल अचानक पाऊस आला. कालचा पण कार्यक्रम होता. काल म्हणजे
महिलांचे पैठणीचे स्पर्धा होत्या. अजून रात्री म्हणजे रात्रीचेच कार्यक्रम होते ते संध्याकाळचे. महिलांच्या पैठणी स्पर्धा होत्या. अजून लहान मुलांचे नृत्यकला स्पर्धा. ते लहान मुलांच्या म्हणता येणार नाही पण नृत्यकला स्पर्धा होत्या मुलांच्या. अजून एक वरिष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा म्हणून करायचा होता. पण काल अचानक दुपारी पाऊस आला. खूप असा पाऊस लागला त्याच्यामुळे आपले कार्यक्रम कालचे रद्द करता आले. फक्त लहान मुलांचा जो नृत्यकलेचा स्पर्धेचा कार्यक्रम होता तो तेवढा काल म्हणजे रात्री विशेष वेळ मेन म्हणजे काय झालेलं, पाऊस भरपूर लागलेला दिसतो एवढा एकदम सुंदर असा साकारलेला हा जो मंडप आहे ना, काल पावसामुळे पूर्ण कोसळला होता. त्याच्यामुळे आमचं डबल काम झालेलं आणि अचानक पाऊस आल्यामुळे हा मंडप कोसळल्यामुळे पूर्ण आमची म्हणजे पळापळच झाली आणि हा पूर्ण मंडप पुन्हा उभारायला लागला. त्याच्यामुळे पूर्ण वेळ आमचा वाया गेला. डबल मेहनत झाली. हे आमचे इलेक्ट्रिशियन आहेत, सगळे लायटिंगपासून साऊंड सर्व्हिसपासून सगळे हे सांभाळतात. आमचे दीपक वेले दादा आहेत. इकडे हो दादा, हे दीपक वेले दादा खूप मेहनती आहेत आणि त्यांनी पण आपल्या हाऊस मौजीवर पाणी सोडून बघा हे अजून पण इथं काम करतात. म्हणजे एक कसं असतं, हे अशा विचारांची माणसं की आपली हाऊस मौज जाऊ दे, म्हणजे सगळ्यांची हाऊसमौज पूर्ण झाली पाहिजे. पण आपली हाऊसमौज काय केली तरी काय एवढं म्हणजे काय नाही झाली तरी काय हरकत नाही. तर मंडळी, अशा उदार मनांच्या माणसांमुळेच आपला समाज पुढे जात असतो, आपले पुढे जात असतो आपण. तर यांच्या सपोर्टमुळेच आपले असे बरेचसे कार्यक्रम म्हणा, काही असतील उपक्रम म्हणा, काही सगळे सुरळीत चालत असतात. तर अशी माणसं असणं गरजेचं आहे खूप. मंडळी, आम्ही चाललोय आई काटवटकरीण देवीच्या अभिषेकासाठी. रस्त्याची म्हणजे रस्ता संपलाय, तर इथून पायवाट चालू झाले. सोबत भाऊजी आहेत मग, आणि इकडं पुढं तुला रायडर आहे ओमकार भोड. हे काने इकडे बघ कुठे आहे, इकडे मागे. मी पुढं दाखवणारच नाही, तो मागे. हे गायच बोल, हे गाय. तर या पायवाटेने आम्ही चाललोय. आहे ऍक्च्युली रस्ता हा कच्चा रस्ता आहे, पण पायवाटेसारखं दिसतं कारण जाळ्या वगैरे जास्त आलेत त्याच्यावरती, गवत वगैरे असल्यामुळे पायवाटच वाटते. इकडे बाग आहे काजूची. कोणाची बाग आहे, काहीतरी बाग आहे. हा, विष्णूंची बाग आहे. काजूच नाहीत पण त्याला. जाता जरा कोकणचा रानमेवा चाखत जायला पाहिजे. तर करवंद वगैरे इकडे कुठे ना कुठे तरी असणारच. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, ऊन इतकं कडाक्याचं आहे ना, तुम्ही बघू शकताय उन्हाची अवस्था काय आहे, म्हणजे उन्हामुळे अवस्था काय होते हे बघा. हे बघू शकता तुम्ही, घामाच्या धारा लागलेत, आंघोळ झाले पूर्ण, एवढं ऊन लागतंय. आणि काल पाऊस पडला त्याच्यामुळे जरा जास्त ऊन लागायला लागलं. कारण पाऊस पडून गेल्याच्या नंतर गरम पण खूप होतं आणि उन्हाच्या झळा पण जास्त लागतात. करवंदा तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. हे बघा, दिसतंय की नाही माहित नाही. वरतेत पण जाम वरतेत. एक करवंद. एक नंबर गोड आहेत, आंबट नाहीत. इकडचं रान साफ केलं पूर्ण, म्हणजे काजूची लागवड वगैरे केली त्याच्यामुळं जास्त करवंदाचे जाळे वगैरे दिसत नाहीत. नाहीतर कोकणात म्हणाल तर इकडं बाग आहेत म्हणून नाहीत, पण विशेषतः असं जिथं बागा नसतात म्हणजे असं मोकळं रान असतं, मोकाट असतं, तिकडं करवंदांच्या जाळे असतात. म्हणजे हवी तशी करवंद बघायला मिळतात. करवंद म्हणा, तोरणं, तुडतुडी असतात. म्हणजे तुम्हाला दाखवले असते पण आता इथे हाय नाहीत त्याच्यामुळे दाखवायला मिळत नाही. नाहीतर तुमच्याकडे काय म्हणतात ते पण मला समजलं असतं आणि कोकणात काय काय मिळतं हे सुद्धा तुम्हाला कळलं असतं. तर मंडळी, आई काटवटकरीण देवीची इथं पोहोचलेलं आहे. मगाशीच पोहोचले खरं तर. सगळी मंडळी वगैरे इकडे जमले. अभिषेक वगैरे चालू आहे, दाखवतो तुम्हाला. परत एकदा
तर वाडीतील सर्व मंडळी जमले तिकडे. हे आपल्या बहिणाबाई आहेत, शीतल वेल्ले. आता शांत आहे, पण हिच्यातल्या काड्या फक्त मलाच माहित आहेत. ही आपली ब्लॉगर आहे आणि कीबोर्डिस्ट आहे, फेमस अशी कीबोर्डिस्ट आहे. पियानिस्ट ईशा हिचा इंस्टाग्रामला आयडी आहे आणि पियानिस्ट ईशा यूट्यूबला पण तिथे चॅनल आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इंस्टाला तर होत आहेतच, तुमचं प्रेम मिळतंय. इकडे इशिका आणि भूमी इकडे. या सुद्धा आमच्या बहिणाबाई आहेत, श्रेया. हे आमच्या आत्याबाई. हो आत्यासाहेब इकडे बघा. ही आमची मोठी ताई आहे आणि ही सगळ्यात छोटी ताई. आणि ही आमच्या वाडीतली यंग जनरेशन. हे आमचे गावकर. हा युथ आयकॉन राजेश वेल्ले, पोरींचं चॉकलेट बॉय. आणि हा अनिल वेल्ले. याच्याबद्दल काय सांगू शकतो आपण? शंकर सुप्रसिद्ध शंकर. आणि हे आमचे आत्ताच रिसेंटली लग्न झालेले नवरदेव अविनाश वेल्ले. आणि तुम्हाला काय सांगायचंय? अरे हा ब्रह्मदेव. हा हे आमचे ब्रह्मदेवाचे रोल करणारे आपले राजेश वेल्ले. युथ आयकॉन तर आहेतच ते. आणि आता पण आपल्याला एक भाषण बोलून दाखवतो, ब्रह्मदेवांचा एक डायलॉग बोलून दाखवू शकतो तुम्ही. लास्ट आहेत त्याचा, पण कसं त्यांना थोडा त्याचं सांगितलं साखरपुड्याच्या टायमाला. हे बोल आपला मूर्छित पडलं जाऊ दे. हे आपले ढोलकीपट्टू आहेत, साहिल गोताड. पकवाज पण प्लेअर एकदम मस्त असं पकवाज होतो. इकडे आमचे पप्पा इकडे. हे पप्पा आहेत माझे. घेतला सगळं टेक पूर्णच आहे. राशिवा इकडे आयुष्य काठवट करून देवी. आमच्या वाडीचे गावकर आहेत. आईचा अभिषेक चालू आहे. बडजे का यथानुरित्या पूजा करतायत. हा ओढा आहे पूर्ण संपूर्णचा. तुम्हाला मी हा बघा ओढा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे लास्ट टाइम जेव्हा पूजा होती तेव्हा पण सांगितलं होतं की आमची आई काटवटकरण देवी ओढ्यामध्ये बसलेली आहे. इथून आम्हाला खाली पाणी जातं प्यायचं. हे बघा सुंदर असं स्वच्छ पाणी झऱ्याचं. आणि 12 महिने इकडं झऱ्याला पाणी असतं. हे सुद्धा आमच्या वाडीचे गावकर आहेत. गंधाक्षतपुष्पं सर्वामि वनस्पति रसगुणो धूपं धूपं दीपं सर्वामि थावर दीपं सर्वामि काठवटकरी देवताभ्यो नमः धूपं सर्वामि थावर दीपं सर्वामि निराञ्जन दीपं सर्वामि नैवेद्यार्ति पयामि पंचामृत शेष नैवेद्यं सर्वामि प्राणान्मा व्यानान्मा उदानान्मा समानान्मा ब्रह्मणे नमः करुणाति मध्यप्राश्नियं सर्वामि प्राणान्मा व्यानान्मा उदानान्मा समानान्मा ब्रह्मणे नमः करुणाति उत्तराप्रदक्षिणं सर्वाणि हस्तप्रदक्षिणं सर्वाणि प्रदक्षिणं सर्वाणि वीडापुलताम्बूलं सुवर्ण महादक्षिणं सर्वाणि नमस्करोमि. तर मंडळी आपली लाडकी भाची सुद्धा आता आलेली आहे.
तरवळवरून सकाळी निघाले ती आणि आत्ता आले तिकडे. काल पाऊस होता त्याच्यामुळे यायला भेटलं नाही तिला, पण काल गेलो होतो आणायला पण भरपूर पाऊस पडलेला. आता आले आहे का ध्रुवी आपली बाची लाडकी. हां ते पण काढा. वास घ्या आणि पण टाका, पाण्यात टाका. उत्तरेने म्हणलं विसर्जयामी. हातात तांब्या घ्या, उजव्या हाताने इथे थोडं पाणी तिथे थोडं पाणी, बसून बसून घाला. अभिषेक करूया. तो सुरास्तवामध्ये बारीक धारतात ना, बारीक धार. सुरास्तवामध्ये चंद्र ब्रह्मा विष्णू महेश्वरम वासुदेवन जगन्नाथम प्रदाक्षणाते आखंडल गिरबाम देव ज्योतिष्ठरावरण पदनाक्षर रमणाक्षर सर्वे दिवाळपांत सदा करते लक्ष्मी ज्योती मेघा पृथ्वी सदा क्रियामंत. चला पलीकडे घ्या, तिकडे घ्या. हातात घ्या तुम्ही म्हणजे हातात ते घेऊन जावा. अगरबत्ती घ्या, एक निरंजन तिथे घ्या. चार फुलं घ्या त्याच्यातनं. फुलं आहे त्याच्यात दादा, फुलं घेऊन चला चला. मंडळी, अभिषेक करून तर झालेला आहे. आता आरती होतील. आरती झाल्याच्या नंतर नवस वगैरे जे कोणाचे असतील ते नवस वगैरे तिकडे केले जातील. त्याच्यानंतर प्रसाद होईल. प्रसाद झाल्याच्या नंतर पुन्हा तिकडे पूजेच्या ठिकाणी जिथं मग तुम्हाला दाखवलं पूजा वगैरे मांडलेली आहे तिकडे जाऊन पूजा संपन्न होईल आणि त्यानंतर दुपारी महाभांडार असेल. आता आरतीला सुरुवात होईल. हात पकडा. संपूर्ण मंडळी नजारा बघू शकता. इकडे आहे गाठोडकरी देवी बसलेले. बघू शकता तुम्ही कशी पाण्यात बसलेले. हे आत्ता बांधकाम केलेलं त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच म्हणजे बघायला व्यवस्थित मिळतं. पण पहिल्यांदा फक्त एक दगड होता, फक्त त्या दगडावरच होती आणि त्याच्यावरून किती पाऊस आला, मोठं पर्याला मोठं पाणी आलं तरी अजूनसुद्धा इथले एक समयसुद्धा म्हणजे ओपनच असतात. असे बांधून वगैरे ठेवलेलं काहीच नाही. एक समय घंटा वगैरे काही इथून अजून हल्लेलं नाही. एवढं मोठं पाणी येतं पर्याला. पूर्ण सगळ्या सगळे दिसतं तुम्हाला वरती, सगळे बसलेले दिसतात. तिकडून पाणी वाहतं पूर्ण, म्हणजे पूर्ण ओव्हरफ्लो असतं. तरी पण अजूनसुद्धा एक समय सुद्धा इथून हल्लेले नाही. आईचं वैशिष्ट्य इथलं स्वयंभू आहे. आपल्या छोट्या डॉनची पण एंट्री झालेली आहे फायनली. हा बघू शकता तुम्ही, पप्पांच्या जवळ आहे. दाखवतो तुम्हाला. डॉन सुद्धा आलेला आहे. कधी आलास तू? कधी आलास? आत्ता आला? कोणासोबत आला? पप्पा कुठे आहे? तू काल कनाला इकडे काल कनाला हा पाऊस होता. असा पाऊस होता म्हणून आला.
पाठी पाण्यात बसलेले आहे गाव पांढरी आहे पुरवले कशा हे मंगळ आमची माघारी ही मंगळ आजारी पडले ती मंगळ जागेवर उठत नाही काय कोणाचा काय असेल त्याच्या उन्हावर चेपून ठेव आणि गुन्हाचा अहंकार ह्या नादलाच्या पलावर देत ह्याच्या पुढे आज वर्षांत जे काय नवं द्यायचा तो देईल पण ह्या नादलाच्या दरावर मला गुणचे गुण आणून संकट जडरे बुध मना भुवय हरणा दानव दमना भुवय हरणा मकर क्षणा अवतरसी भक्तर क्षणा अवतरसी देवा
सत्यनारायणची पूजा आता संपन्न झालेली आहे आणि आता भंडाराला सुरुवात झालेली आहे. तर भंडारा चालू झालेला दाखवतो. एक दूध पिशवी घेऊया. म्हशी जाणी आधा लिटर. मंडळात पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि आता जेवणाचा प्रोग्राम चालू होता, म्हणजे महाभंडारा चालू होता. आणि महाभंडारा चालू असताना परत पाऊस आला अचानक मोठा आणि सगळी भंडाऱ्याची जी व्यवस्था केली होती सगळी म्हणजे विस्कट होऊन टाकलेली आहे आणि पूर्णच तो भंडाऱ्याचा प्रोग्राम होता तो पूर्ण खराब करून टाकला आहे बघा. आणि हे इकडे जेवतात तरी पण वरनं पाणी सांडतंय बघा, पाणी सांडतंय तरी पण अजिबात उठलेलं नाही. एवढे भुकेलेले होते दिवसभर, वरतून पाणी सांडतंय बघा. हे बघा वरतून पाणी सांडतंय तरी पण उठत नाही तिकडून. बाहेर आता पाऊस चालू आहे. काही झालं तरी पंगत थांबली नाही पाहिजे. पावसातून जेवण चालू आहे. पाऊस येऊ दे नाही तर अजून वादळ होते पण जेवण थांबलं नाही पाहिजे. जेवणाची प्रोग्राम थांबला नाही पाहिजे आपला. फरका कुठे रे? इकडं परत पावसाने सगळा धुमाकूळ घातलाय. ताट वाढलेलं आहे. पंगत लावलेली होती परत उठायला लावली सगळी. झूम कर बिचारे ताटं वाढलेत, वाट बघतात कधी येतात पण वरनं पाणी पडते ताटात त्यांच्या. तर काय नाईलाज आहे. पावसाने सगळी व्यवस्था विस्कटवून टाकले. मॅनेजमेंटची पूर्ण लावून टाकलेत पावसाने. काय बोलणार, नैसर्गिक आपत्ती काय बोलू पण शकत नाही. तर मंडळी अशा प्रकारे आपली आज पूजा संपन्न झालेली आहे आणि महाप्रसादसुद्धा म्हणजे दुपारचा महाभंडारासुद्धा झालेला आहे. आणि आत्ता फक्त संध्याकाळचे जे कार्यक्रम आहेत म्हणजे एक वरिष्ठ नागरिकांचा सत्कार आणि आपली विशेषचं आजचं आकर्षण आहे ते म्हणजे कोकणची लोककला बहुरंगी नमन याचं सादरीकरण संध्याकाळी होणार आहे. आपल्या वाडीचंच नमन आहे. तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच संपवतोय. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.